गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आमचं सकाळी चालू आहे अभ्यास. आज सकाळी उठल्यानंतर आम्ही करत होतो स्टडीमध्ये अयांशही स्टडी करत होता आणि विवांशही करत होता. सो विवांशचा स्टडी करताना तुम्ही बघत असाल तर तो अतिशय मन लावून लिहत होता. 1, 2, 3, 4 आणि त्याच्या नावाचं स्पेलिंग, ABCD एव्हरीथिंग तो आज सगळं लिहत होता सकाळी उठून. सो मी म्हटलं सकाळी उठून थोडा अभ्यास केलेला चांगला आहे, त्यामुळे जरासं रेडी राहा. त्यानंतर ते दोघं गेले स्कूलमध्ये आणि मी आली ऑफिसमध्ये. सो ऑफिसमध्ये सगळे कामं झाल्यानंतर आम्ही केला लंच. मी आणि माझी कलीग होती, सो आम्ही दोघींनी लंच केला. सो त्यानंतर मी पुन्हा सायकल त्यांची घेऊन आलेली आज गाडीमध्ये. सो एका ठिकाणी सायकल थोडी रिपेअर इन द सेन्स की त्याचे जे सायकलचे मागचे व्हील होते, छोटे जे व्हील असतात सपोर्टसाठी हे वाले. सो हे व्हील काढायचे होते आणि त्याच्याऐवजी एक स्टँड लावायचं होतं. सो हे आज दोघांसाठी पण व्हील काढून आणले. बिकॉज ह्या व्हीलच्या सपोर्टनेच ते आत्तापर्यंत सायकल चालवत होते. तो माझं म्हणणं होतं ते त्याशिवाय सायकल शिकणार नाही, म्हणून हे असे आज व्हील काढून आणले. कारण की त्यांनी सायकल शिकावी आणि ते आले स्कूलमधून आले. खालीच त्यांना सायकल दिसली, पण सायकल त्यांना काही चालवता येत नव्हती. बिकॉज आत्तापर्यंत ते व्हीलच्या सपोर्टने चालवत होते. सो अयांश हा ट्राय करत होता. त्याला मी सांगितलं की मी पकडते, तरी त्याने मला जास्त पकडून नाही दिलं. त्याने स्वतःच ती सायकल शिकायला सुरू केलं. सो तुम्ही बघाल तर आज हा त्याचा पहिलाच होता विदाऊट ते छोटे व्हीलची सायकल चालवणं. सो त्याच्या सपोर्टमध्ये तो सायकल चालवत होता, पण विदाऊट सपोर्ट हा पहिलाच दिवस आहे. सो अजून 2-3 दिवसामध्ये तो शिकून जाईल मला वाटतं. याच्यानंतर मी म्हटलं चला आपण घरी जाऊन पहिला कपडे चेंज करू, खाऊया. तो खाण्यासाठी मी त्यांना डाळ भात बनवला. फ्रेश असा डाळ भात, मस्त असं डाळ भात वाटतो. कधी कधी डाळ भात खाणं हे खूप छान, म्हणजे छान वाटतं. असं सिम्पल आणि साधं जेवण म्हणजे डाळ भात. सो घरी येऊन त्यांना डाळ भात दिला आणि नंतर परत त्यांचे कपडे वगैरे चेंज करून आम्ही पुन्हा खाली गेलो. सो खाली गेल्यानंतर मी त्याला सायकल शिकवली थोडी. त्यानेही अतिशय चांगल्या प्रकारे शिकून घेतली सायकल. सो सायकल शिकल्यानंतर खाली त्यांचे पप्पाही आले. सो आम्ही सगळे आलो वरती आणि नंतर जायचं होतं आम्हाला एका पूजेसाठी. सो एका पूजेसाठी जायचं होतं, त्यासाठी आम्ही झालेलो रेडी. तोपर्यंत तुम्ही बघाल तर विवांशही अतिशय चांगली सायकल चालवत होता. सो विवांशलाही थोडी सायकल शिकवली. असं म्हटलं यांना 2-4 दिवस शिकवली तर हे चालवतील. सो त्यानंतर आम्ही गेलो पूजेला आणि अशा प्रकारे आजचा दिवस झाला स्पेंड. सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय. थँक यू अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय.